हॅलो गाईस, तर आज बनवूया लौकीचा पराठा. तर भोपळा मस्तपैकी फेसून घेतला आहे, त्याचं पाणी साईडला काढून घेतलं आहे आणि मेथी आणि कोथिंबीर घेतलं आणि ते गव्हाच्या पिठामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि चांगलं एक प्रकारे मिक्स करायचं. त्याला मीठ घेतलं, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, किचन किंग मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि थोडीशी हळद चिमूटभर घालायचं. परत सगळं एकजीव करायचं आणि आपण जे भोपळ्याचं पाणी काढलं आहे ना, त्याच्यामध्येच हे पीठ मळायचं. आपण साधं पाणीचा वापर नाही करायचा, म्हणजे कसं भोपळ्याचे जे सत्व असतात ना, ते सगळं आपल्याला भेटून जातात, म्हणजे काही वेस्ट नाही होणार, न्यूट्रियन्स आणि विटॅमिन्स त्यातले. तर पीठ झालं मस्तपैकी मळून. आता ते 5 मिनटं मस्तपैकी मुरायला ठेवायचं आणि एकदा ते मुरलं ना, आणि हे एकदम असं पातळ पण होत नाही, कारण की पाणी आपण वेगळं काढून घेतलेलं सुरुवातीला. तर आपलं तयार आहे. आपण हे घरातलं